शाकाहारी लोकांकरता प्रोटीनचा सगळ्यात मोठा सोर्स कुठला? कडधान्य. आयुर्वेदाने कडधान्यांना विरूढक असं म्हटलंय. पण आयुर्वेद सांगतो की कडधान्य रोज खायची नाही. का बरं आयुर्वेदाने असं सांगितलं असेल? आयुर्वेदाचं सांगणं असं आहे की कडधान्य ही सरसकट वात वाढवणारी आणि विष्टंभी, याचा अर्थ पोटात गुब्बारा निर्माण करणारी अशा प्रकारची असतात. आता आजचं आधुनिक शास्त्र याच्या बाबतीत काय सांगतं? तर कडधान्यांमध्ये फर्मेंटेबल ऑलिगोसेक्राइड्स म्हणजेच न पचणाऱ्या स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे होतं काय की कडधान्य ज्यावेळेला पचण्याच्या प्रक्रियेत असतात त्यावेळेला मोठ्या आतड्यामध्येच त्यांची आंबण्याची क्रिया सुरू होते. यामुळे आपल्या आतड्याची गती मंदावते आणि म्हणून कित्येकांना बद्धकोष्ठतेसारखा त्रास होतो आणि ह्याच्याशिवायच मिथेन नावाच्या वायूचं प्रमाण आतड्यामध्ये वाढायला सुरुवात होते आणि त्यामुळे पोटात गॅसेस धरल्यासारखं वाटतं. आयुर्वेदाने नेमकी हीच गोष्ट संस्कृत भाषेमध्ये सांगितलेली आहे आणि आज आपण इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तीच गोष्ट ऐकत असतो. ह्या दोन्ही गोष्टींमुळे अनेक लोकांना जास्त प्रमाणामध्ये कडधान्य ज्यावेळेला खाल्ली जातात त्यावेळेला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पण काही लोक अशी सुद्धा आहेत की ज्यांना ग्रहणी सारखा म्हणजे IBS सारखा त्रास आहे. त्यांच्यामध्ये होतं असं की ही कडधान्य पचत असताना खूप जास्त प्रमाणात पाणी शोषून आणतात आतड्यामध्ये आणि त्यामुळे त्यांना लूज मोशन्स किंवा अतिसार सुद्धा होतात. मग कडधान्य खायचीच नाही का? असं नाहीये. ती खाण्याची पद्धत आहे. कशा पद्धतीने, कोणी, कधी खायची याच्याकरता पुढचे काही व्हिडिओज फॉलो करा.